नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9व्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत। आपल्या 9व्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील नाणे बाजार। नाणे बाजार म्हणजे चलन बाजार व भांडवल बाजार। प्रकरणाचं नाव समजलं सगळ्यांना। आता नाणे बाजार किंवा चलन बाजार म्हणजे काय आणि भांडवल बाजार म्हणजे काय हे आपण पुढील प्रश्नामध्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। आज आपण पहिला प्रश्न पाहतोय, रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा। 8 गुणांना हा प्रश्न विचारला जातो किंवा अशा प्रकारेही प्रश्न विचारला जाईल, मध्यवर्ती बँकेची व्याख्या सांगून मध्यवर्ती बँकेची कार्ये स्पष्ट करा। प्रश्न समजला विद्यार्थ्यांनो? रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा किंवा काय मध्यवर्ती बँकेची व्याख्या सांगून मध्यवर्ती बँकेची कार्ये स्पष्ट करा। आता विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँक म्हणजे काय, म्हणजेच मध्यवर्ती बँक म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया। आता आपण थोडी प्रस्तावना पाहूया। पहा, प्रत्येक देशात एक मध्यवर्ती बँक असते। प्रत्येक देशामध्ये काय एक मध्यवर्ती बँक असते। मध्यवर्ती बँकेचा इतिहास पाहिल्यास बँक ऑफ इंग्लंड ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक मानली जाते। जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणती? बँक ऑफ इंग्लंड। बँक ऑफ इंग्लंड ही जगातील काय पहिली मध्यवर्ती बँक समजली जाते। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही भारताची मध्यवर्ती बँक असून तिची स्थापना हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार झाली आहे। भारताच्या मध्यवर्ती बँकेचं नाव काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे व तिची स्थापना हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार झाली आहे। रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली। किती साली स्थापना झाली रिझर्व्ह बँकेची? 1 एप्रिल 1935 रोजी। तर रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण म्हणजे सरकारीकरण म्हणजे सरकारची मालकी, भांडवल, व्यवस्थापन व नियंत्रण। रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949 रोजी झाले। विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँकेची स्थापना किती साली झाली? 1 एप्रिल 1935 व रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण म्हणजे सरकारच्या अधिपत्याखाली सरकारीकरण तिचं कधी झालं? 1 जानेवारी 1949 रोजी तिचे राष्ट्रीयकरण झाले। आता विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँक म्हणजे काय किंवा मध्यवर्ती बँक म्हणजे काय पहा। पहिली व्याख्या आहे डॉक्टर M.H. डिकॉक। आता डिकॉक यांनी काय व्याख्या सांगितलेली आहे पहा। मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा म्हणजे पैसा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे। आता विद्यार्थ्यांनो, मुद्रा म्हणजे पैसा, चलन। मुद्रा म्हणजे काय? पैसा किंवा चलन। आणि शिखर संस्था म्हणजे सर्वोच्च संस्था। मग काय व्याख्या सांगितलेली आहे? मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा म्हणजे चलन व बँकिंग संरचनेतील एक शिखर संस्था आहे, सर्वोच्च संस्था आहे। दुसरी व्याख्या सांगितलेली आहे विद्यार्थ्यांनो प्राध्यापक W.A. शॉ या अर्थतज्ञाने। अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक। अर्थव्यवस्थेतील म्हणा किंवा देशातील म्हणा, अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर म्हणजेच पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक होय। पुढची व्याख्या सांगितलेली आहे प्राध्यापक हॉट्रे या अर्थतज्ञाने। जी संस्था अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करते तिला मध्यवर्ती बँक असे म्हणतात। अंतिम म्हणजे शेवटचा, ऋण म्हणजे कर्जदाता।
अंतिम ऋणदाता म्हणजे काय? शेवटचा कर्ज देणारा. आता हे अंतिम ऋणदाता म्हणजे हे कोणाला कर्ज देते? मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक, तर व्यापारी बँकांना. मग त्या सरकारी व्यापारी बँका असो, खाजगी व्यापारी बँका असो किंवा विदेशी व्यापारी बँका असो, त्यांच्यासाठी ती अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करते. व्याख्या समजली? जी संस्था अंतिम ऋणदाता, अंतिम कर्जदाता म्हणून कार्य करते तिला मध्यवर्ती बँक असे म्हणतात. मग विद्यार्थ्यांनो, थोडक्यात भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. आता विद्यार्थ्यांनो, मध्यवर्ती बँकेची म्हणजेच रिझर्व्ह बँकेची आपण आता कार्य पाहूया. पहिलं कार्य आहे विद्यार्थ्यांनो, चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. चलनी म्हणजे कागदी नोटांची निर्मिती करणारी बँक. चलनी नोटा म्हणजेच काय? कागदी नोटा. कागदी नोटा छापण्याची मक्तेदारी ही रिझर्व्ह बँकेची असते. कागदी नोटा छापण्याची मक्तेदारी कोणाची असते विद्यार्थ्यांनो? भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची असते. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपयाची नोट व सर्व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा छापण्याचे अधिकार आहेत. बारकाईने पहा विद्यार्थ्यांनो, काय सांगतोय मी. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपयाची नोट रिझर्व्ह बँक छापत नाही, किंवा सर्व नाणी 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये हे सोडून 2 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा छापण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनो, 1 रुपयाची नोट, 1 रुपयाची नोट व सर्व नाणी हे छापण्याचं काम भारत सरकार करते, केंद्र सरकार करते. 1 रुपयाची नोट व सर्व नाणी कोण छापतं? भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार. आणि 2 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा छापण्याचे अधिकार भारताच्या रिझर्व्ह बँकेला आहेत व त्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. आता पहा पुढे विद्यार्थ्यांनो, 1957च्या किमान राखीव धोरणानुसार, प्रणालीनुसार म्हणजे धोरणानुसार, 1957च्या किमान राखीव धोरणानुसार किमान 200 कोटी रुपये ठेव रिझर्व्ह बँकेला स्वतःकडे ठेवावी लागते. काय करावं लागतं रिझर्व्ह बँकेला? किमान 200 कोटी रुपयाची ठेव जी आहे ना विद्यार्थ्यांनो, ती स्वतःकडे ठेवावी लागते. आता त्यामध्ये काय? 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात ठेवावे लागते. सोनं किती ठेवावं लागतं? साधारणतः 115 कोटी रुपयांच्या स्वरूपात ठेवावं लागतं. आणि 85 कोटी हे विदेशी चलनाच्या स्वरूपात ठेवावे लागतात. समजलं सगळ्यांना? किमान स्वतःकडे रिझर्व्ह बँक म्हणजे मध्यवर्ती बँकेला 200 कोटी रुपयाची ठेव स्वतःकडे रोख राखीव निधी म्हणून ठेवावी लागते. रिझर्व्ह बँक स्वतःकडे किती? किमान 200 कोटी रुपये रोख राखीव निधी म्हणून स्वतःकडे ठेवते. त्यातील 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात ठेवते, तर 85 कोटी विदेशी चलनाच्या स्वरूपात ठेवावे लागतात. दुसरं कार्य आहे विद्यार्थ्यांनो, सरकारची बँक म्हणून काम पाहणे. ज्याप्रमाणे व्यापारी बँक या जनतेच्या बँका असतात, फार महत्त्वाचं विधान आहे पहा विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे व्यापारी बँका या कोणाच्या बँका असतात? ही जनतेची बँक असते. कारण आपण पैसे कुठे ठेवतो? लोक, जनता व्यापारी बँकेमध्ये पैसे ठेवतात किंवा पैसे काढतात किंवा कर्ज घेतात. आपले व्यवहार व्यापारी बँकेत असतात, रिझर्व्ह बँकेत नाही. रिझर्व्ह बँकेत व्यापारी बँकांच्या खाते असतात. जनतेचे खाते कोणात असते विद्यार्थ्यांनो? व्यापारी बँकांमध्ये. सर्वसामान्य, नोकरदार, गृहिणी आपलं खातं कुठं असतं? व्यापारी बँकांमध्ये. आणि व्यापारी बँकांचं खातं कुठे असतं? रिझर्व्ह बँकेमध्ये. आता समजलं? ज्याप्रमाणे व्यापारी बँक ही जनतेची बँक असते, त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून काम पाहते. समजलं?
व्यापारी बँक ही कोणाची बँक म्हणून काम पाहते? जनतेची बँक म्हणून काम पाहते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून कार्य पाहते. आता काय काय काम करते पहा सरकारचं. रिझर्व्ह बँक सरकारचा जमा खर्च पाहते. रिझर्व्ह बँक सरकारला कर्ज उपलब्ध करून देते. रिझर्व्ह बँक सरकारचा सल्लागार व प्रतिनिधी म्हणून काम पाहते. रिझर्व्ह बँक सरकारला विदेशी चलन उपलब्ध करून देते. रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने पैसे स्वीकारते व सरकारच्या वतीने पैसे देते. ज्यांची देणी आहे त्यांची देऊन टाकते. तसेच रिझर्व्ह बँक ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सुद्धा सल्ला देते. समजलं विद्यार्थ्यांनो, सरकारची बँक म्हणून कार्य पाहणे. संक्षिप्तमध्ये पाहू काय. सरकारचा जमा खर्च पाहते, सरकारला कर्ज पुरवठा करते, सरकारला सल्ला व मार्गदर्शन करते, सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम पाहते, सरकारला विदेशी चलन उपलब्ध करून देते, सरकारच्या वतीने पैसे स्वीकारते व देणेकऱ्यांची देणी देते व सरकारला आर्थिक विषयांवर सल्ला देते. पुढचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो बँकांची बँक म्हणून कार्य पाहणे. पहा, ज्याप्रमाणे व्यापारी बँका या जनतेच्या बँका असतात, तर त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्व बँकांची प्रमुख बँक असते. बँकांची बँक म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्व बँकांची प्रमुख बँक असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय विद्यार्थ्यांनो? भारतातील सर्व बँकांची प्रमुख बँक असते, शिखर बँक असते, सर्वोच्च बँक असते. शिखर म्हणजे सर्वोच्च म्हणजेच प्रमुख. व्यापारी बँकांकडील मागणी ठेवी व मुदत ठेवींपैकी काही किमान राखीव निधी रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून ठेवावी लागते. व्यापारी बँकांकडे काय असतात विद्यार्थ्यांनो? आपण चालू खाते, बचत खात्यातल्या ठेवी म्हणजे मागणी ठेवी. बरोबर आहे का नाही? चालू खाते म्हणजे चालू ठेव, त्यानंतर बचत खाते म्हणजे काय? बचत ठेव म्हणजे याला म्हणतो मागणी ठेवी. आणि मुदत ठेव, तर आपण जे व्यापारी बँकांमध्ये हे ठेव ठेवतो ना, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी, तर यातील काही किमान राखीव निधी व्यापारी बँकांना काय करावं लागतं? रिझर्व्ह बँकेत ठेव म्हणून ठेवावी लागते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना सल्ला व मार्गदर्शन करते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या हुंड्या वठविते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना विदेशी चलन उपलब्ध करून देते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी देते. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ही सर्व बँकांची प्रमुख बँक आहे, म्हणजे बाप आहे सर्व बँकांची. थोडक्यात विद्यार्थ्यांनो, बँकांची बँक म्हणजे संक्षिप्तरित्या सांगतो पहा. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना सल्ला व मार्गदर्शन करते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या हुंड्या वठविते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना विदेशी चलन उपलब्ध करून देते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी देते. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्व बँकांची प्रमुख बँक आहे, सर्वोच्च बँक आहे, शिखर बँक आहे. पुढचं कार्य पाहू विद्यार्थ्यांनो, परकीय चलनाचा सांभाळ. परकीय चलन म्हणजे विदेशी चलन. पहा, विदेशी चलनाच्या देण्या घेण्याचे अधिकार हे फक्त मध्यवर्ती बँकेला म्हणजे रिझर्व्ह बँकेला असतात. विदेशी चलनाच्या देण्या घेण्याचे अधिकार हे कोणाला असतात? फक्त रिझर्व्ह बँकेला म्हणजेच मध्यवर्ती बँकेला असतात. देशाला निर्यातीतून जे मिळणारे विदेशी चलन असते ते सांभाळण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. आपल्या भारताला निर्यातीतून जे मिळणारं विदेशी चलन आहे ना विद्यार्थ्यांनो, ते सांभाळण्याचं काम कोण करतं? मध्यवर्ती बँक म्हणजेच भारताची रिझर्व्ह बँक करते.
तसेच सरकारला आयातीसाठी लागणारे विदेशी चलन सुद्धा उपलब्ध करून देण्याचे काम मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक करते. समजलं विद्यार्थ्यांनो? सरकारला जे आयातीसाठी विदेशी चलन लागतं ना, ते सुद्धा सरकारला उपलब्ध करून देण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक करते. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्यही रिझर्व्ह बँक करते. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे विद्यार्थ्यांनो. त्याला म्हणतात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याला हा शब्द आहे विद्यार्थ्यांना, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे सभासद देश आहे ना, तर त्या सभासद देशांचं जे त्यांचं स्वतःचं चलन असेल, त्या सभासद देशांच्या चलनाची खरेदी व विक्री करण्याचे काम सुद्धा रिझर्व्ह बँक करते. पुढचं कार्य आहे पतपैशावर नियंत्रण. आता पतपैशावर नियंत्रण म्हणजेच विद्यार्थ्यांनो पतनियंत्रण. पतपैशावर नियंत्रण म्हणजेच काय? पतनियंत्रण. कोणताही शब्द वापरा, हा एक शब्द वापरा किंवा हा शब्द वापरा. आता विद्यार्थ्यांनो, पतनिर्मिती कोण करतं सांगा? पतनिर्मिती म्हणजे पतपैशाची निर्मिती. पतनिर्मिती म्हणजे काय? पतपैशाची निर्मिती. मग पतनिर्मिती किंवा पतपैशाची निर्मिती कोण करतं? व्यापारी बँका. नाणे निर्मिती कोण करतं? भारत सरकार. आणि पतनियंत्रण कोण ठेवतं? रिझर्व्ह बँक. लक्षात आलं सगळ्यांच्या? नाणे निर्मिती कोण करतं? 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणे भारत सरकार. पतनिर्मिती कोण करतं? म्हणजे पतपैशाची निर्मिती व्यापारी बँका. आणि पतपैशावर नियंत्रण कोण ठेवतं? म्हणजे पतनियंत्रण तर रिझर्व्ह बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. आता याचं स्पष्टीकरण पहा. देशातील एक सर्वोच्च बँक, शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपैशाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते. रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वोच्च बँक आहे. रिझर्व्ह बँक ही भारतातील एक शिखर बँक आहे, सर्वात महत्त्वाची बँक आहे. आणि म्हणून ती काय करते? व्यापारी बँकांच्या पतपैशाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते, म्हणजेच पतनियंत्रण ठेवते. रिझर्व्ह बँक संख्यात्मक व गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण म्हणजे पतपैशावर नियंत्रण ठेवत असते. पहा विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँक काय करते? संख्यात्मक व गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण ठेवत असते. म्हणजे पतनियंत्रणाची साधने किती आहेत? 2. पतनियंत्रणाची साधने किती आहेत? 2. एक संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने व दुसरं गुणात्मक पतनियंत्रणाची साधने. याचा वापर करून पतनियंत्रण ठेवत असते किंवा करत असते. आता संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये कशा कशाचा समावेश होतो पहा. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर म्हणजे बँक रेट, रोख राखीव निधीचा वापर, संवैधानिक रोखता गुणोत्तर इत्यादी साधनांचा समावेश होतो. आता हा भाग विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न होता संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने स्पष्ट करा आणि गुणात्मक पतनियंत्रणाची साधने स्पष्ट करा, हा या वर्षापासून सिलेबसमधून वगळलेला आहे. त्यामुळे आता फक्त ती साधने कोणती एवढंच लक्षात ठेवा. संख्यात्मक पतनियंत्रणाच्या साधनांमध्ये बँक रेट म्हणजे बँक दर हे एक साधन, रोख राखीव निधी कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे रोख राखीव निधीचा वापर किंवा संवैधानिक रोखता गुणोत्तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो इत्यादी साधनांचा समावेश होतो. कशामध्ये? संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये. बँक रेट, रोख राखीव निधी, संवैधानिक म्हणजे कायदेशीर रोखता प्रमाण याचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणाच्या साधनांमध्ये कसं पतनियंत्रण ठेवते पहा. कर्ज व तारण यातील अंतर निश्चित करणे, कर्जाचे नियंत्रित वाटप करणे, नैतिक
समजावणी म्हणजे नैतिक मनधरणी किंवा प्रत्यक्ष कारवाई करणे इत्यादी साधनांचा समावेश होतो. म्हणजे गुणात्मक पतनियंत्रणात कोणकोणत्या साधनांचा वापर करते? कर्ज व तारण यातील अंतर ठरविते, कर्जाचं नियंत्रित वाटप करते, बँकांना नैतिकदृष्ट्या समजून सांगते, प्रेमळ सल्ला देते आणि ते नाही ऐकलं तर प्रत्यक्ष कारवाई करते इत्यादी साधनांचा वापर करते. कशासाठी? पतनियंत्रणासाठी, पतपैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी. पुढचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. रिझर्व्ह बँक भारतातील शेती, उद्योग, व्यापार, सेवा, आयात निर्यात इत्यादी अर्थव्यवस्थेशी निगडीत समग्रलक्षी चलांची माहिती व आकडेवारी गोळा करते. आता समग्रलक्षी म्हणजे काय? संपूर्ण अर्थव्यवस्थेतील घटकांचा अभ्यास करते. बरं, कुठली कुठली माहिती गोळा करते? रिझर्व्ह बँक शेती, उद्योग, व्यापार, सेवा, आयात निर्यात इत्यादी अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्रलक्षी चलांची माहिती व आकडेवारी गोळा करण्याचे काम करते व वर्तमानपत्रातही प्रसिद्ध करते. थोडक्यात काय विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रातील सांख्यिकीय माहिती संकलित करते, गोळा करते आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध करते. रिझर्व्ह बँक काय करते? बँका असतील, फायनान्स कंपन्या असतील आणि बँका आणि इतर वित्तीय क्षेत्रातील म्हणजे फायनान्स कंपन्या असतील त्यातील सांख्यिकीय माहिती, संख्याशास्त्रीय आकडेवारी माहिती गोळा करते आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध करते. पुढचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य. आता पहा, गेल्या अनेक वर्षापासून रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक विकासासाठी अनेक विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य करते. गेल्या अनेक वर्षापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? भारताच्या आर्थिक विकास होण्यासाठी, भारताचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अनेक विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य करते. आता काय कार्य करते पहा. निमशहरी व ग्रामीण भागात बँकांच्या नवीन शाखा उघडायला परवानगी देते. निमशहरी व ग्रामीण भागात बँकांच्या नवीन शाखा उघडायला परवानगी देते. लोकांना बँक व्यवहाराची सवय लावणे. लोकांना काय? बँकेच्या व्यवहारांची सवय लावणे. आता तुम्ही म्हणता ना असं का बरं सवय लावणे? मग काही लोकांना सावकारांकडून, मित्र, नातेवाईक इत्यादीकडून कर्ज घेण्याची सवय असते, त्यामध्ये ते फसतात, त्यांचं शोषण होतं आणि म्हणून लोकांना बँकेच्या व्यवहारांची सवय लावणे. रिझर्व्ह बँक व्यापारी बँका किंवा भारतातील इतर बँकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते. बँकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे ते रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. ठेवीदारांना संरक्षण देणे. आपण बँकेमध्ये ठेव ठेवतो ना विद्यार्थ्यांनो, तर सर्वसामान्य असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, नोकरदार असतील, गृहिणी असतील, तर अशा ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण देणे. कृषी पतपुरवठा म्हणजे शेतीला कर्ज पुरवठा व औद्योगिक कर्ज पुरवठा सुलभ करणे. आता रिझर्व्ह बँक स्वतः कर्ज देत नाही विद्यार्थ्यांनो, हे व्यापारी बँका देतात, सहकारी बँका देतात, बरोबर, किंवा इतर बँका देतात. तर कृषी पतपुरवठा म्हणजे शेतीला जो कर्ज पुरवठा आहे आणि उद्योगांना जो कर्ज पुरवठा आहे तो सुलभ करणे, त्यातील अडीअडचणी दूर करणे. शेवटचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो इतर कार्ये. पहा, रिझर्व्ह बँक विनिमय दरात स्थैर्य टिकवून ठेवते. आता विनिमय दर म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? विनिमय म्हणजे देवाणघेवाण, विनिमय म्हणजे देवाणघेवाणीतील दर. आता व्याख्या काय आहे पहा, ज्या दराने दोन देशातील चलनाची खरेदी विक्री केली जाते किंवा आदला बदल केले जाते त्याला म्हणतात विनिमय दर.
ज्या दराने दोन देशातील चलनाची म्हणजे पैशाची आदलाबदल केली जाते किंवा खरेदी विक्री केली जाते किंवा देवाणघेवाण केली जाते त्याला म्हणतात विनिमय दर. म्हणजे साधारणतः 75 रुपये आपण जर दिले अमेरिकेला तर आपल्याला $1 मिळतो. याला म्हणतात विनिमय दर. 75ला 1, 75 रुपये द्या, $1 घ्या. रिझर्व्ह बँक भारतातील सर्व सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून कार्य करते. रिझर्व्ह बँक काय करते? भारतातील जेवढे सभासद बँका आहेत ना, रिझर्व्ह बँकेशी ज्या संलग्न बँका आहेत, संलग्न बँका, तर त्या सर्व बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून कार्य करते. म्हणजे विद्यार्थ्यांनो, समजा मला बँक ऑफ महाराष्ट्राकडून चेक मिळालेला आहे, परंतु माझं खातं स्टेट बँकेमध्ये आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक मी स्टेट बँकेमध्ये जमा करून मी ते पैसे मिळवू शकतो. मग त्या दोन बँकांमधील व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून कार्य करण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. तसेच रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करते. म्हणजे ज्या व्यापारी बँका आहेत ना विद्यार्थ्यांनो, त्या खूपच संकटात सापडल्या, खूपच आर्थिक संकटात असतील, तर अशा बँकांना अर्थसहाय्य पुरविते, कर्ज पुरवठा करते. रिझर्व्ह बँक काय करते? व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता, अंतिम कर्जदाता म्हणून काम करते, कार्य पाहते. म्हणजे काय? ज्या व्यापारी बँका आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत ना, त्यांना अर्थसहाय्य पुरविते, कर्ज पुरवठा करते.